नमस्कार. एक्सपांडिंग होरायझनच्या मुलाखत सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बरोबरीने प्रथमेश, तुझं सुद्धा एक्सपांडिंग होरायझन या कार्यक्रमामध्ये मुलाखत म्हणून एक आपण सत्र ठेवतो आणि त्यामध्ये इथे जमलेले जे टीनेजर्स आहेत त्यांच्यासमोर त्यांच्यापेक्षा 2-3 वर्ष मोठे असलेली पण त्यांनी त्यांच्या क्षेत्रात काही ना काहीतरी उपलब्धी केलेली आहे अशा विद्यार्थ्यांचे, अशा सेलिब्रिटींचे आपण मुलाखती घेतो. आणि आजच्या या सत्रात प्रथमेश तुझी मुलाखत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांनी त्याचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. पूर्णांग ऍक्टिव्हिटी सेंटरचे खूप खूप धन्यवाद की मला इकडे बोलवलं, मला संधी दिली माझी स्वतःची स्टोरी सांगायची. धन्यवाद. थोडंसं प्रथमेश, एक्सपांडिंग होरायझन काय आहे याबद्दलची तुला माहिती देतो. एक्सपांडिंग होरायझन हा टीनेजर्सचा साठीचा एक उपक्रम आपण करतो आहोत आणि या उपक्रमामध्ये जनरली टीनेज हे जे आहे हे आगामी काळातलं आपलं पूर्ण भवितव्य या टीनेजमध्ये आपण काय करतो, काय शिकतो, काय काय उपलब्धी करतो त्याच्यावर पुढचं आयुष्य आपलं ठरलेलं असतं. त्यामुळे मग कला, क्रीडा आणि अभ्यास म्हणजे शैक्षणिक या सगळ्या पातळीवर प्रत्येकाचं जे कर्तृत्व असेल तेच साधारणतः आयुष्यभराचं त्याचं करिअर किंवा त्याची आवड म्हणून असतं. तर तुला या ठिकाणी बोलवलंय त्यापूर्वी मी तुझा परिचय सगळ्यांना करून देईन. प्रथमेशचा विस्तृत परिचय असा आहे. प्रथमेश सध्या इंटिग्रेटेड न्यूट्रिशन आणि डायटेटिक्सच्या शेवटच्या वर्षाला आहे. हा BSc सारखाच कोर्स आहे. इयत्ता 10वी पासून त्याने व्यायामाची आवड होती आणि व्यायाम सुरू केला. लॉकडाऊनचं वर्ष होतं त्यामुळे लॉकडाऊन गेल्यानंतर त्याने व्यायाम सुरू केला आणि हळूहळू एक व्यायाम करणारा विद्यार्थी हा बॉडी बिल्डिंग शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये खेळायला लागला आणि साधारणतः 3-4 वर्षानंतर 2021ला त्याने सुरुवात केली 10वीची आणि 2023ला त्याने ज्युनियर श्री हा मुंबई बॉडी बिल्डिंग असोसिएशनचा एक स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवलं. त्याच्यानंतर 2025 मध्ये सुद्धा मुंबई ज्युनियर श्री मध्ये गोल्ड मेडल प्रथमेशने मिळवलं आणि आता कॉलेजला गेल्यानंतर 2024ला मुंबई विद्यापीठाचं बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन जे असतं त्याच्यामध्ये त्याने सिल्वर मेडल मिळवलेलं आहे. बरोबरीने प्रथमेश खेळ जसा जोपासतोय हा बॉडी बिल्डिंगचा, तसंच स्केटिंग आणि टग ऑफ वॉर, रस्सी खेच आपण ज्याला म्हणतो, त्यामध्ये सुद्धा त्याने अनेक पारितोषिकं मिळवलेली आहेत. हे 2 खेळ बरोबरीने तो खेळतोय. दोन्ही खेळ तसे टीम गेम्स आहेत आणि शरीर सौष्ठव स्पर्धा ही वैयक्तिक अशी परफॉर्मन्सची स्पर्धा आहे आणि आतापर्यंत स्टेट, नॅशनल लेवलवरती प्रथमेश खेळलेला आहे. त्यामुळे एक बॉडी बिल्डिंग म्हणून आणि बरोबरीने आहार तज्ज्ञ म्हणून आजच्या कार्यक्रमामध्ये आपण त्याची मुलाखत घेतो. प्रथमेश, सुरुवातीला मला तुला असा प्रश्न विचारावासा वाटेल की बॉडी बिल्डिंग या क्षेत्रामध्ये तुझा प्रवास कसा झाला, की तू आधीच ठरवलं होतंस आणि मग करायला लागलास की सहजतेने झालं? जरा त्याबद्दल जरा सांगशील? तर जसं सर्वच मुलं 10वी झाली किंवा 12वी झाली तर आपण जिम लावतो, तशी मी पण लावलेली. सुरुवातीला एक वर्ष आपण 1 वर्ष 6 महिने त्या पुढे अजून करत राहतो. तसंच जसं सगळ्यांना रिझल्ट येतो असं नाही. तर मला जरा त्यातला रिझल्ट आला चांगला. मी करत गेलो जसे 2 ते 3 वर्ष उलटून गेली तर समजलं की एकदा खेळून बघूया म्हटल्यावरती मग हळूहळू त्याची तयारी केली. स्पर्धेची प्रॉपर एक तयारी असते, कारण एक स्पर्धा खेळायची तर ती तशीच आपण जी स्पर्धेला बॉडी घेऊन जातो ती तुम्ही त्या प्रोजेक्टवरती बघितली तशी कायम राहत नाही, ती चेंज होत राहते. तर तशी बॉडी तयार करणं त्याची एक प्रोसेस आहे. तर मग ती प्रोसेसची प्रॅक्टिस करून मग ती खेळूया असा एक डिसिजन घेतला. तर ते झालं की जसं आपल्याला एक जरा रिझल्ट येतात तर आपला इंटरेस्ट वाढत जातो. जसा इंटरेस्ट वाढत गेला तर तसं खेळायचा डिसिजन घेतला. तुझी पहिली स्पर्धा 2023ला तू खेळलास. मग तुझ्या पहिल्या स्पर्धेमधला तुझा रिझल्ट काय होता? पहिल्या स्पर्धा हरलो. पहिली स्पर्धा कुठे जिंकणार आहे?
मग त्याची जी तयारी करत असताना किंवा पहिल्यांदा स्टेजवर उभं राहणं, साधारणतः बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये आपल्याला कलर वगैरे लावून उभं राहायचं असतं, मग त्यावेळेचा तुझा अनुभव कसा होता आणि बॉडी बिल्डिंग मध्ये कसं जायचं किंवा तेच करायचं हे तुला कसं सुचलं? कारण मी कसं आहे, मी शाळेपासून खूप खूप स्पोर्ट्स खेळलो. क्रिकेट खेळलो, क्रिकेट मला खेळता येत नाही. दुसरं मी स्केटिंग वगैरे मध्ये ट्राय केलं, ते पण मी चांगलं खेळलो, पण ती पण एक त्याची लिमिटेशन झाली की कसं दर महिन्याला बाहेर जाऊन खेळणं किंवा मग स्केटिंग वगैरे मध्ये तेवढे एक्सपेन्स टाकणं तेवढं जमायचं नाही. त्याचा इंटरेस्ट पण कमी होत गेला कारण तिकडे कॉम्पिटिशन्स खूप होत्या तसं. तर मग हा स्पोर्ट जसा निवडला, इंडिव्हिज्युअल स्पोर्ट आहे, इकडे आपल्याला काही लिमिटेशन्स नाही. इकडे जे काय करायचं ते आपण आपल्याने करू शकतो, आपल्या स्टॅटिक्सने आपण करू शकतो. फक्त एक चांगला गायडन्स हवा आणि एक प्रॉपर विजन हवं, तर त्याप्रमाणे आपण करू शकतो. तर ह्या स्पोर्टमध्ये आपण ट्राय करूया असा विचार केला. तर मग पहिल्या स्पर्धेची तयारी केली. तयारी जवळजवळ 3 ते 4 महिन्या अगोदर चालू होते. तयारी केली, तारीख मला अजून आठवते, 25 नोव्हेंबरची पहिली स्पर्धा 2023 मध्ये. तयारी वगैरे सगळी चालू केली, प्रॉपर वजन वगैरे कॅटेगरीला बसवलं. पण स्पर्धेच्या 1 दिवस अगोदर तब्येत वगैरे सगळी खराब झाली कारण एक्स्ट्रीम डाएट आणि वॉटर कंट्रोलमुळे. तर मग खेळणार नव्हतो, पण घरच्यांनी फोर्स केलं, खेळ तर खेळलो. तर मग रिझल्ट, आता सिनियर स्पर्धा होती तर रिझल्ट काय लागला नाही, पण 10 मध्ये बसलो. तर तेवढी थोडीशी अजून मोटिवेशन आली. त्यानंतर मग घरी वगैरे गेलो, तर काय असं सॅडनेस वगैरे नाही, कारण एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट असते की आपण जिंकायला नाही खेळत, आपण स्वतःला किती प्रूव्ह करतो आणि स्वतः आपण पहिल्यापासून किती बेटर होतो त्यावरती आपण तयारी करत असतो. दुसऱ्या दिवशी परत एक स्पर्धा होती, तशी हाय तशीच जाऊन खेळलो, काय तयारी नाही काय नाही, असंच जाऊन खेळलो, तिकडे मेडल लागला माझा. तर मग थोडं अजून मोटिवेशन वाटलं की हा आपण करू शकतो. त्यापुढे मग गॅप घेतला, थोडा 1 आठवडा 2-3 आठवडा गॅप घेतला, चांगली इम्प्रुव्हमेंट्स केली, कुठे कुठे कमी पडतोय, कसे अजून वर्क केलं पाहिजे स्वतःवरती. त्यानंतर मग अजून पुढे स्पर्धा खेळत गेलो. ग्रेट. तुझ्या या स्पर्धांमध्ये आणि इथे जमलेल्या प्रत्येकाला हे ऐकायला आवडेल की बॉडी बिल्डिंग म्हणजे नेमकं त्याच्यासाठी काय करायचं असतं, त्याचे कष्ट, त्याच्यानंतर ते ठरवणं. म्हणजे आज तू बॉडी बिल्डिंग म्हणून आता जसा दिसतोय तसा जर तू पूर्वी नसशील, तर तो जरासा अनुभव सांग की तुझं काय रुटीन होतं, त्याच्यानंतर ते कसं वाढवलं, त्याच्यातले स्ट्रगल्स काय काय होते. रुटीन असं की पहिले आपण जेव्हा जिमला सुरुवात करतो तेव्हा प्रत्येकाला जे पण जात असतील किंवा तुम्ही ऐकलं असेल, तर जिमला काय 1 तास फक्त जिम करायची असते, 1 ते 2 तास. पण बाकीचे 22 तास आपल्याला प्रॉपर खाण्यावरती लक्ष द्यायला लागतं, झोपण्यावरती लक्ष द्यावं लागतं आणि आपण बाकी आता स्टुडंट्स आहेत तर आपल्याला अभ्यास वगैरे पण मॅनेज करावा लागतो. पण मी अजून पण तेच करतो, मला अभ्यास पण मॅनेज करावा लागतो, मला स्वतःवरती पण लक्ष द्यायला लागतं आणि बॉडी पण मेंटेन करावी लागते. तर हे सगळं एक प्रॉपर शेड्यूल वाईज करावं लागतं. तर अगोदरच प्री शेड्यूल करून ठेवायचं, मी दुसऱ्या दिवशी कसा माझा शेड्यूल करणार. तर मी हे आता आपण मी तेच करतो की उद्या सकाळी उठल्यापासून मी हे करणार, एवढे माझे मील्स मी पॅक करणार, एवढे माझे टिफिन्स पॅक करणार, मी जिमला किती वाजता जाणार, बाकीचा माझा अभ्यास मी कधी करणार, प्लस मी झोपणार कधी रात्री लवकर येऊन, जसं. ते हे अगोदरच आपलं सगळं प्री प्लॅन करावं लागतं, त्यावरती सगळं शेड्यूल नंतर मग हे होतो, डिझाईन होतो. जसं पहिले मी फक्त 1 तास जिम करायचो, 2 ते 3 वर्ष मी स्टार्टिंगला 1 तासच जिम केली. जसं मला खेळायचं पुढे तयारी मी डिसाईड केली, तर मग ते 2 तासाचे झाले 4 ते 5 तास. म्हणजे सकाळी 1-1.5 तास व्यायाम करायचा, मधल्या तासाला कॉलेजला वगैरे जायचं, मग संध्याकाळी येऊन परत जिमला जायचं, मग रात्री येऊन झोपायचं, असं केलं. तर मग हे चालू राहतं, जेव्हा खेळणार तेव्हा 2 ते 3 वेळा वर्कआउट करावाच लागतो दिवसातून. तर हे 4 महिने प्रॉपर प्री प्लॅन करावं लागतं की कसं मी 4 महिने मॅनेज करणार. 2 वेळा वर्कआउट, दिवसभर बाहेर राहावं लागतं, घरी फक्त रात्री झोपायला यायचं, बाकी सगळे टिफिन्स वगैरे आपले सगळं घराच्या बाहेरच. अभ्यास वगैरे पण आपण कॉलेजमध्ये जे पण करतो वेळ नाही भेटत, तर मग जेवढा पण अभ्यास करू कॉलेजमध्ये तेवढा पक्का करायचा की ज्याने आपल्याला तो तरी मॅनेज होऊन जाईल असं. बरोबर. तुझं हे वेळापत्रक तू जे सांगितलं दिवसभराचं आणि दिवसभराचा तुझा कार्यक्रम असा, मग साधारणतः जनरली आता बाकीची जी मुलं आहेत त्यांना सुद्धा भरपूर झोप लागते, खायला वेगवेगळे पदार्थ लागतात, मग ह्या सगळ्या गोष्टींवरती तुला कंट्रोल ठेवावा लागला की हवं ते खात होतास, हवं तसं झोपत होतास,
कसं होतं तुझं वेळापत्रक त्या दृष्टीने? आता हवं ते खायचं झालं तर मग हा हा खेळ खेळता येणारच नाही, स्पर्धा करता येणार नाही जर ते हवं ते मी खाल्लं तर. आणि मला सगळ्यात जास्त आवडतं खायला आणि जास्त फिरायला, तर हे सगळं साईडला ठेवावं लागतं जेव्हा खेळायचं तेव्हा. आता माझ्या घरी असे आहे की माझ्या घरी वाराला मस्तपैकी चिकन मटण वगैरे जे काय मच्छी वगैरे सगळं बनतं हा आपल्या घरी. पण जर खेळायचं असेल तर सगळं ते ठेवावं लागतं साईडला, आपला जो काय डाएट आहे तो करायचा. मग हा जो संयम आहे स्वतःवरती, कारण एखादी स्पर्धा असते साधारणतः तुमची मार्च नंतर सुरू होते ना, नोव्हेंबर ते मार्च पर्यंत स्पर्धा असतात. मग या मधल्या काळामध्ये स्पर्धा असतात तर त्याच्या आधीपासून याची तयारी करावी लागत असेल. मग एखादा असा पदार्थ जो तुला आवडतो आणि तो वर्ज्य आहे, किंवा मग साधारणतः या वयात सगळ्यांना हॉटेलिंग वगैरे आवडतं करायला, तर याबाबतच तुझा काय कंट्रोल असतो किंवा काय काय त्याच्यामध्ये प्रतिबंध स्वतःला घालावे लागले? ते तर आहे, या गेमनी मला एक फक्त बॉडी बनवणं नाही शिकवलं, पण एक सेल्फ डिसिप्लिन शिकवलं, सेल्फ मोटिवेशन शिकवलं, सेल्फ कंट्रोल शिकवलं. प्लस आपण स्वतःवरती एक कंट्रोल ठेवावा लागतो. जर आपलं तिकडे जिंकायचं स्टेजवरती तर मग नाही खायचं, किंवा भले मी खाऊन पण मला काय होणार नाही, माझी बॉडी काय खराब नाही होणार, पण जर माझा नंबर नाही लागला, हरलो तिकडे, तर माझ्या डोक्यात राहणार की अरे मी ते खाल्लं म्हणून मी हरलो. तसं व्हायला नको. सांग ना, काय काय खायचं नसतं आणि काय खायचं असतं, किंवा तू जे खातोस तो जरा तुझा डाएट प्लॅन पण सगळ्यांना सांग, मला ते सगळ्यांना ऐकायला आवडेल. तर माझा डाएट सध्या तयारीचा असा होता की 16 अंडी मी खायचो दिवसाला, पण कशी 4-4 डिवाइड करायचो, पण त्या व्यतिरिक्त मी दुसरं काय खायचो नाही, मी तसं करायचो. तर जर मी बाकी सगळं खाऊन पण हे खाल्लं तर मग थोडं अजून बेनिफिट होईल, तर माझं वजन वाढेल. तर मला वजन कंट्रोल करून ठेवायचं, तर मग मला बाकी सगळं कंट्रोल करून फक्त या गोष्टी खाव्या लागायच्या. असं वजनाचं बोललास त्यामुळे मला आठवलं, ऑलिम्पिक मध्ये आपल्या एका स्पर्धकाचं, भारतीय स्पर्धकाचं वजनामुळे त्यांचं जे सिल्वर मेडल होतं ते त्यांना दिलं नाही. तर हे वजन कंट्रोल म्हणजे नेमकं तुम्ही काय मेहनत घेता त्यासाठी? एखादा असा अनुभवही सांगू शकतोस की मोठ्या वजनामध्ये पण खेळलायस आणि कमी वजनाच्या गटात सुद्धा खेळलायस असं? तर मग या स्पर्धेला कसे वेट कॅटेगरी असते, 55 केजी, 60 केजी, 65, 70, 75 अशी 80 अबाव पर्यंत असते. आपलं वय लहान आहे, तर मग मी विचार केला की 55च्या आतच खेळतो. 55 केजीच्या आतमध्ये मला माझं वजन लावायचं असतं, म्हणजे 54.9 च्या खाली. किती वेळ असं झालेलं आहे की वजन कधी कधी 56 आहे, 57 आहे, कमीच नाही होत आहे. तर मग थोडं पाणी वगैरे कमी प्यायचं, 2-3 दिवसापासून पाणी वगैरे कमी पियायचं. जर तयारी चांगली असेल, अगोदरपासून चांगला डाएट केलेला आहे तर त्याची गरज लागत नाही, कारण अगोदरपासून बॉडीचं सगळं फॅट गेलेलं असतं, बॉडी चांगली राहते. आणि त्यात पण जर वजन नाहीच कमी झालं तर मग 2 दिवस पूर्ण उपाशी राहायचं, खायचं नाही, प्यायचं नाही, काय नाही. असा प्रसंग आलाय का तुझ्यावर कधी? बरेच वेळा आलेला आहे, चक्कर येईपर्यंत आलेला आहे. ओके, ते चक्करचा काय अनुभव असेल तर सांग. चक्कर मला आलेली महाराष्ट्र श्रीला 2024 मध्ये. कुठे होतं ते कॉम्पिटिशन? परभणीला खेळायला गेलो तेव्हा. तेव्हा पण माझं वजन बसलं नव्हतं आणि नवीन नवीन खेळायला चालू केलं, तर डोक्यात ते असं किडा बसलेला की जर मी पाणी एकदमच पिणार नाही तर मी एकदम चांगला दिसेल स्टेजवरती. मी मस्तपैकी 2 ते 3 दिवस पाणीच नाही पिलं. बापरे, 2 ते 3 दिवस प्रॉपर 3 दिवस पाणीच नाही प्यायला? पिलोच नाही. तर मग जेव्हा वजन करायची वेळ आली, काट्यावर चढायच्या 10 मिनिटाबरोबर मी चक्करून पडलो. मग तेव्हा ती चूक झाली, तर त्यात चुकीतून शिकलो की असं काही नसतं, पाणी नाही पिल्यामुळे किंवा मग उपाशी राहिल्यामुळे वजन कमी येतं किंवा बॉडी चांगली येते, असं काही नसतं. मला अगोदरपासून तयारी करत यावी लागते, स्टेप बाय स्टेप, तेव्हा जाऊन तो रिझल्ट चांगला आहे. ओके, तर हा झाला तुझा बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन्स आणि त्याच्यावर करणारी मेहनत. पण हे सगळं करत असताना अख्खा दिवस तुझा त्यात जातोय आणि त्याच्यात तू बिझी आहेस, तर हे सगळं करत असताना घरातलं वातावरण कसं होतं? तुला ह्या ॲक्टिव्हिटीसाठी किंवा या अशा पद्धतीच्या स्पर्धेसाठी प्रोत्साहन मिळालं, सपोर्ट मिळाला की विरोध होता? सपोर्ट तर पाहिजे, त्याशिवाय तर होणार नाही. विरोध भेटतो कधी, जेव्हा आपण अभ्यास वगैरे पण सोडून देतो. तर अभ्यास वगैरे पण आपण घेऊन चाललो तर आपल्याला कोणी विरोध नाही करणारी, कोणी आपण थांबवणार नाही की नाव घालू किंवा अभ्यासात कमी मार्क पडले तर मग आपल्याला 100% गरजेचं होणार. हे करायची गरज आहे, तू अभ्यासावर लक्ष दे. आणि जर आपण अभ्यास वगैरे पण मॅनेज केला, प्रॉपर टाइम आपला शेड्यूल बसवला, तुमच्या डोळ्यासमोर आपण अभ्यास पण करतोय, तर मग ते आपल्याला हा किती घेत चल ते पण कर, पण तू अभ्यास पण करतोय चालेल, तू केलेलं बेटर.
10वीच्या वर्षी हे सगळं सुरू केलं, मग 10वीला अभ्यासातले पर्सेंटेज किती होते साधारणतः? मला 80% भेटले. ग्रेट. तर 80% मार्क मिळवत मिळवत तू हे सुद्धा सुरू केलंस. पण आता सर्वात महत्वाचा निर्णय असतो तो 10वी नंतरचा, कारण बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये तू खेळतोयस. मग तुझ्या मनात असा विचार पण येऊ शकतो की मला आता अधिक ह्याला वेळ द्यायचा आहे, तर कुठला तरी छोटा मोठा कोर्स करेन किंवा काय. मग त्याच्यातनं तू जो आता BSc ज्याच्यात करतोयस, तर त्याच्याकडचा तुझा जो टर्न होता तो कसा? मी माझी एज्युकेशनची फील्ड अशी चूज केली की जी माझ्या पॅशनला आणि माझ्या आवडीला मॅच करेल. मी आता BSc न्यूट्रिशन डायटिक्स करतो. ही फील्ड मला माझ्या स्पोर्ट्सला पण हे करते, सपोर्ट करते. कनेक्ट करते हा. असं. तर मग मला न्यूट्रिशनची पण नॉलेज आहे, तर मी स्पोर्ट्स पण माझ्या बरोबर डायरेक्ट करू शकतो की मला कसं खेळायचं आहे त्या हिशोबाने. प्लस मी अजून समोर जरा कोचिंग पण घेऊ शकतो. तर माझी ती एक फील्ड आहे. आणि जर आपण आणि जर एज्युकेशनचे विषय आपण बघायला गेला तर आता सध्या सर्वच फील्डमध्ये कॉम्पिटिशन आहे. आणि उलट प्लस नवीन नवीन फील्ड्स पण अजून येत आहेत. तर आपण त्या गोष्टीला एक्सप्लोर केलेलं चांगलं असतं आताच्या टायमाला. 2021 वगैरे मध्ये जरी कसं लॉकडाऊनचा टाइम होता, काही गोष्टी बंद पडलेल्या, काही गोष्टी अजून नवीन येत होत्या, जसे की AI वगैरे झालं. आपण आतापासून जर पुढचा रिसर्च केला 5 वर्षानंतर काय होईल आणि कसं कुठली कंपनी चालतील चांगल्या, तर मग ते आता एज्युकेशनसाठी चांगलं होईल. तू जर आता हे करतोयस त्याबद्दलचं जरा माहिती दे ना. म्हणजे ते जे क्षेत्र आहे, म्हणजे तसं म्हटलं तर बॉडी बिल्डिंग आणि एक न्यूट्रिशन, म्हणजे तसं पूरक क्षेत्र तू निवडलेलं आहे. मग ही जी निवड होती ही आई बाबांनी शोधून दिलं तुला की तू स्वतः शोधलंस ते? माझं मी शोधलं. हा. तर कसं सापडलं तुला ते? जसं आपण डोक्यात एक होती, ही फील्ड होती डोक्यात, न्यूट्रिशनिस्ट ही एक आहे फील्ड. तर त्याबद्दल अजून मला रिसर्च केला की काय असतं ते, कसं असतं. थोडं ते एक्सप्लेन करणार, हे काय फील्ड आहे, त्याच्यातलं काय एज्युकेशन तुम्ही घेताय त्यामध्ये? तर मग जसं सर्च करत गेलो तर कळलं की हा न्यूट्रिशनिस्टचा रोल काय असतो. म्हणजे आता आपल्याला सगळ्यांना वाटतं डाएट करून काय होणार आहे. मला मग ते आता पण वाटतं की कसं डाएट करायचं. नॉर्मल 1-2 गोष्टी खाल्ल्या तर काय होत नाही. पण हे कधी कळतं जेव्हा कुठला एखादा पेशंट जेव्हा लागतो हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करतो तिकडे मी बघतो एखादा पेशंटला बेडवरती झोपलेला आहे, तर तो डाएट करणं किती महत्वाचं हे आता कळतं. कारण त्या लोकांना खूप रिक्वायरमेंट असते. आम्हाला आता जेव्हा शिकवायचे तेव्हा तेच शिकवायचे, क्रिटिकल न्यूट्रिशन, एखाद्या पेशंटला कसं ट्रीट करायचं, एखाद्या पेशंटच्या डिसऑर्डरच्या वरती कसा डाएट प्लॅन करायचा, तो कसा सस्टेन करता येईल त्याला, तो कसा त्याला बेनिफिशियल होईल, त्याची रिकव्हरी किती फास्ट होऊ शकते त्या डाएटने. कारण डॉक्टर लोक फक्त मेडिसिन देणार, म्हणजे मेडिसिन तेव्हाच काम करणार जेव्हा तो पेशंट काहीतरी खाणार पोटाला तेव्हा. तर त्या सगळ्या गोष्टी तिकडे नॉलेज प्रोव्हाइड केलं जातं. त्यासोबतच जे काही म्हणजे फूड सोर्सेस झाले, त्या सर्व फूड सोर्सेसमध्ये कसं न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे, ते कशा आपल्या बॉडीला बेनिफिशियल आहे, कशा हार्मफुल आहे, म्हणजे किती लेवलनी आपण खाल्ले पाहिजे, हे सगळं त्याचं नॉलेज आहे. म्हणजे ह्या नॉलेजचा तुला तुझ्या जिम मध्ये पण भरपूर उपयोग झाला असेल. कदाचित तुझ्या मित्रांना पण तू बरंचसं मार्गदर्शन केलं असेल. साधारणतः ह्या निमित्ताने ही जी मुलाखत जे सगळे बघतायत त्यांच्या दृष्टिकोनातनं काय खाल्लं पाहिजे सुदृढ प्रकृती राहण्यासाठी? सगळेच बॉडी बिल्डर नाही होणार, पण सुदृढ प्रकृती राहण्यासाठी हे खाल्लं पाहिजे, हे नाही खाल्लं पाहिजे. काही मिथ असतात किंवा आपल्याला बरेचदा आउटसायडर फूड खाण्याची आवड असते. तर अशा जंक फूड म्हणा, तर यांचं स्थान चांगल्या प्रकृतीसाठी किती आहे? आणि नॉर्मल डाईटमध्ये एखादा टीनएजर्ससाठीच आपण हा कार्यक्रम करतोय, तर साधारणतः 13, 14, 15, 16 या वयोगटातले मुलं आहेत, त्यांनी काय आहाराचं त्याचं नियंत्रण आणि काय ठेवलं पाहिजे, तू काय सांगशील? जसं आता लहान म्हणजे टीनेजर्स वगैरे कसं की जास्त स्वीटची क्रेविंग होते, की जास्त गोड खायची. तर त्यावर एकच सोल्युशन आहे की तुम्ही एकतर ड्रायफ्रुट्स वगैरे खावा किंवा मग फ्रुट्स वगैरे खावा. ते आपल्याला ऐकायला वाटतं की अरे चॉकलेट एका साईडला पण फ्रुट्स एका साईडला, पण जेव्हा खाऊन बघाल तेव्हा तुम्हाला नक्की समजेल की दोघांमध्ये खूप फरक आहे. म्हणजे आपण खाऊ ना तेव्हा लगेच कळतं की हा माझी क्रेविंग संपते तिकडे, मला ते खायची मन नाही करणार. ते ड्रायफ्रुट्स ऍड करा, तुमच्या डाएटमध्ये फ्रुट्स ऍड करा. त्यानंतर मग कार्बोहायड्रेट सोर्समध्ये भात झाला, बटाटे झाले, स्वीट पोटॅटो झाला. स्वीट पोटॅटो पण खायला खूप चांगला लागतो, तो पण तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर
तर मग अजून बाकीच्या तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करा ज्यामध्ये कमी तेल वगैरे वापरलं जाईल. बाहेरचं अवॉइड करायचं जातं. खाणं तर होणारच आहे पण एका लिमिट पर्यंत चांगलं आहे. कारण आता जे तुम्ही खाल ना ते नंतर पुढे 20 ते 25 वर्षानंतर डायबिटीसला रिस्पॉन्सिबल असतं. डायबिटीस वगैरे आता आपलं इंडियाचं आहे कॅपिटल ऑफ हो. डायबिटीस. तर मग त्याची सुरुवात होते टीनेज पासूनच ओके. असं. कारण जे पोरं म्हणजे लहान बाळ जे असतं ते समजा एकदम कमी वजनाचं जरी असेल घरचे त्याला ओव्हर फिडिंग करतात की त्याचं वजन वाढावं कमी असेल तर पण ते नंतर जाऊन 50 वर्षानंतर त्याला डायबिटीस होणारच होणार. ओके. हा जसा त्यामागचे रिसर्च आहे. ओव्हर फिडिंग इज इक्वल टू डायबिटीस. त्यामुळे साखरेचे पदार्थ चॉकलेट्स वगैरे अवॉइड केले पाहिजे. आणि बाकी जे आपण काय म्हणते फास्ट फूड जे आहेत त्याच्याबद्दल फास्ट फूड वगैरे पण जरा तिकडे आपण चांगले ऑप्शन्स घेऊ शकतो. जसं की वडापाव खाण्यापेक्षा तुम्ही सँडविच खावा बाहेर. तुम्हाला चांगलं पण आहे हेल्थला आणि टेस्टला पण अजून चांगलं आहे. तर बाहेरचं तर खाणं आपण एकदम बंद नाही करूया खावं लागणारच आहे. त्याच्यामध्ये भूक लागली खाणारच आहे पण त्यातल्या आपण किती चांगले ऑप्शन्स शोधतो बाहेर जे आपल्यासाठी बेटर असतील तर ते मॅटर होतं. तू आता ज्या फील्डमध्ये आहेस दोन्ही फील्ड थोडासा एक असा ट्रिकी क्वेश्चन मला विचारावं असं वाटतं की ॲज अ करिअर म्हणून तू ॲज अ बॉडी बिल्डर म्हणून पुढे स्वतःला बघतोयस की एक आहार तज्ज्ञ म्हणून स्वतःला बघतोयस आणि याच्यातला तू बॅलन्स कसा करतोयस? जसं बॉडी बिल्डिंग ही एक आवड आहे हा एक खेळ आहे. त्यातून मला जास्त कसं फायनान्शियल सपोर्ट भेटणार नाहीये. जेवढं मला न्यूट्रिशन वगैरेची लाईन देणार आहे ती मला बॉडी बिल्डिंग नाही देऊ शकत. बरोबर. बॉडी बिल्डिंग ही एक आवड आणि एक खेळ आहे तर ती त्या जागेवरतीच चांगली आहे. जर मी न्यूट्रिशनच्या बेसवरती मी जेवढं माझं नॉलेज अजून वाढवेल जेवढं माझ्या अजून कॉन्टॅक्ट वाढतील त्या बेसला मी जेवढं स्टिक राहील तर मला ते बॉडी बिल्डिंग मध्ये सपोर्ट करेल. बरोबर. आणि मग याचं साधारणतः एक आहार तज्ज्ञ म्हणून त्याचं एज जास्त आहे कारण याचं लिमिटेशन असणार आहे पण तरी सुद्धा तुझे पॅशन तर बॉडी बिल्डिंग आहे. मग आता तुझा BSc चा अभ्यास आणि मग हे बॉडी बिल्डिंगची आवड आणि इथून पुढे सुद्धा ते चालू ठेवशील कदाचित. तर या दोन्ही गोष्टी तू कसं प्लॅन केलेस त्याच्यामध्ये तू वेटेज कसं दिलेस या सगळ्याला फ्युचर मधलं सुद्धा? जसं बोललो बॉडी बिल्डिंग एक आवड आहे त्याची खेळाचा टाइम कधी असतो फक्त नोव्हेंबर टू मार्च पर्यंत. तयारी समजा सप्टेंबर गणपती नंतर चालू होते सप्टेंबर नंतर. बरोबर. तेवढा त्या नंतरचा जो पिरियड आहे मधला तिकडे मला माझं एक फायनान्शियल स्टेबल व्हायला एक मला वेळ भेटेल. सेव्हिंग करता येईल जर मला पुढे खेळायचं आहे तर कारण एक्सपेन्सिव्ह स्पोर्ट्स मला डायटसाठी वगैरे खूप पैसा लागतो. त्यानंतर मग फ्युचर प्लॅनिंग झाली की तुम्ही अजून फ्युचरमध्ये किती चांगले म्हणजे ऑपॉर्च्युनिटी स्वतःसाठी करू शकता फक्त स्पोर्ट्समध्ये नाही तर बाकी फील्डमध्ये सुद्धा. बरेचदा मी हा प्रश्न यासाठी विचारला की बरेचदा असं होतं की आपली आवड जी आहे आणि जिथे आपण प्राइजेस जिंकतोय मग अशा वेळेला बरेचदा असं होतं की अभ्यास काय तो चालूच आहे त्याच्याने काय होणार त्यापेक्षा माझी आवड जी आहे आणि फास्टेस्ट तुला आता किमान मोठे मोठे टायटल्स तू जिंकलेले आहेत आणि म्हटलं तर ही सुरुवात आहे म्हणजे हे एज म्हटलं तर साधारणतः किती 40 वर्षापर्यंत बॉडी बिल्डिंग करू शकता. तुझं आता वय आहे 20 त्यामुळे अजून 20 वर्ष तुझ्या हातात आहेत बॉडी बिल्डिंगची. तर असं तुझ्या मनात कधी आलं का की शिक्षण सोडून देऊया आणि पूर्ण फोकस याच्यावर करूया आणि तसं तुझं काहीतरी एक टार्गेट असेल की त्या दृष्टीने तू दोन्ही मधला बॅलन्स साधताना किंवा आता तू जसं म्हटलास की बॉडी बिल्डिंगचं लाईफ हे शॉर्ट आहे पण मी एक आहार तज्ज्ञ म्हणून लांबपर्यंत जाऊ शकतो असं तर तरी सुद्धा बरेचदा मुलांना आपल्या आवडीचं आणि ज्याच्यात आपल्याला यश मिळते हे आवडत असतं म्हणजे त्यातच करावंसं वाटत असतं. तर तू त्याबद्दलचं तुझ्या डोक्यात असा कधी संभ्रम आला का कारण सगळ्या स्पर्धा तू जिंकला नसशील तर त्यामुळे असं कधी झालंय का की नको आता आपण पूर्ण फोकस करूया मध्ये मध्ये अभ्यास असतो तुमच्या अभ्यासाबाबत पण तू सांगशील काय काय तुमचा अभ्यास असतो कॉलेज काय असतं तर याच्यात तुला हा निर्णयापर्यंत तू कसा आलास? तेच म्हटलं ना की जर बॉडी बिल्डिंग करायचे तर हातामध्ये पैसे पाहिजे. जसं मी पण अजून टीनेज मध्ये आता मध्ये टीनेज संपलेलं आहे आतापर्यंत मी फक्त घरच्यांच्याच पैशांवरती मी करतो. माझ्या पुढे जर मला करायचं झालं तर मग मला माझं फायनान्शियल स्टेबिलिटी पाहिजे.
बरोबर. त्यासाठी मी फक्त बॉडी बिल्डिंग वरती लक्ष नाही देऊ शकत. मला माझ्या एज्युकेशन वरच्या सपोर्टनीच मी पुढे जाणार. हे जर फिक्स आहे, सर्वांना हे लक्षात ठेवायला की स्पोर्ट्सनी तुम्ही फक्त पुढे नाही जाऊ शकत. त्यासोबत तुम्हाला एज्युकेशन पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. कारण स्पोर्ट्समध्ये एवढी कॉम्पिटिशन आहे की आपण त्यावरती नाही डिपेंड राहू शकतो की मी पण विराट कोहली जॉईन किंवा मी पण सचिन तेंडुलकर असेल असं नाही. तुम्हाला एज्युकेशन पण तेवढंच रिस्पॉन्सिबल आणि तेवढंच लक्ष देऊन त्याचं करायला लागेल. म्हणजे एज्युकेशनचा एक काहीतरी बेस हा ऑल द टाइम असायला पाहिजे. मग आता तुझं BSc होईल, मग त्याच्या पुढे अजून तू काय शिकायचं ठरवलंयस? आता सध्या मी इंटर्नशिप करतोय मुलुंडमध्ये फोर्टिस हॉस्पिटलला ॲज अ न्यूट्रिशनिस्ट. हा. तर मग तिकडे आता कसं पेशंट कसे ट्रीट करायचे, त्यांना कशी ट्रीटमेंट द्यायची, डाएट थ्रू, हे सर्व आता आम्हाला तिकडे शिकवतो. आता हे झाल्यावरती मी माझ्या मास्टर्स मध्ये ऍडमिशन घेईन. मग मास्टर्स मध्ये सुद्धा बॉडी बिल्डिंग प्लस तुझे मास्टर ह्याचा काही तू लिंक आउट केलेस का? त्याचं जर मला बॉडी बिल्डिंग किंवा स्पोर्ट्सची जर मला रिलेट करायचं असेल तर मग मी स्पोर्ट्स न्यूट्रिशन मध्ये मास्टर्स करू शकतो. किंवा जर मला पेशंट्स ट्रीट करायचे असतील किंवा जर हॉस्पिटल लाईनला मला यायचं असेल तर मग मी क्लिनिकल न्यूट्रिशन मध्ये मास्टर्स करू शकतो. ओके. जर मला जे पॅकेज फूड भेटतात, फूड प्रोडक्ट्स अवेलेबल होतात मार्केटमध्ये, ओके, त्या कंपनीज मध्ये जर मला काम करायचं असेल तर मग मी फूड प्रोडक्ट डेव्हलपमेंट मध्ये पण मास्टर्स करू शकतो. ओके. त्याच्या माझ्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. हा. त्यामुळे तू हा सगळा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे मग तुझा गोल काय यामध्ये, पुढच्या 20 वर्षामध्ये प्रथमेश तेंडुलकर तू काय म्हणून बघतोयस? तेंडुलकर म्हणजे असं एक चांगला स्पोर्ट्स पर्सन पण मी स्वतःला बघेल, प्लस एक सक्सेसफुल बोलतात ना की हा फायनान्शियली स्टेबल पण आहे हे पण मी स्वतःला बघेल. आणि ऍज अ चांगलं न्यूट्रिशनिस्ट जे समोरच्याला चांगला सल्ला पण देऊ शकतो, गाईड पण करू शकतो, प्लस त्याची लाईफ एक चांगलं सपोर्ट करायला पण मी हे करतो. आता एक तिसरा खूप महत्वाचा टप्पा असतो आपला की शिक्षण झालं, त्याच्यानंतर तुझी आवड पॅशन झालं, मग मित्र मैत्रिणी आणि सगळा तो आपला कंपू. मग आता हे सगळं करत असताना तुला ते सगळं करायला वेळ मिळाला का, की मित्र मैत्रिणी फिरायला जाणं, पिकनिक असं सगळं? नाही भेटत. जर आपण स्पर्धेची तयारी करतोय किंवा आपला काही गोल असेल तर मग ते सर्व आपल्याला साईडला ठेवावं लागतं. म्हणजे मित्रांसोबत जाणं बाहेर किंवा मग बाहेरचं खाणं, ट्रिपला जाणं वगैरे, किंवा मग संडे आहे तर संडेला जाणं. तर उलट माझ्यासाठी तर संडेच मेन असायला. कारण मंडे टू सॅटर्डे आपल्याला कॉलेज असतं, 2 टाइम जिम करणं तर कसं पटापट करावे लागेल. पण संडे असेल ज्या दिवशी मला कॉलेज नाही, मला काय नाही, त्या दिवशी मी 2 टाइम फक्त मजबूत जिम करणार असं. तर संडे वगैरे जाम मॅटर करतात. ऍज अ स्पोर्ट्स पर्सन संडे खूप मॅटर करतो. तुला असं जर लिस्ट केली तर कुठल्या कुठल्या तुझ्या आवडी निवडींना तुला सॅक्रिफाईस करावं लागलं असं तू रॅपिड सांगू शकशील का? म्हणजे मित्रांसोबत बाहेर जाणं म्हणा, किंवा मग आपल्या आवडीचं खाणं म्हणा, त्यानंतर मग फिरायला जाणं आणि खाणं. हे आवडीच्या खाण्यामधले पदार्थ जरा सांग ना आम्हाला. आवडीच्या पदार्थ म्हणजे मॅगी झाली, पावभाजी झाली, त्यानंतर पाणीपुरी झाली, त्यानंतर वडापाव, समोसा, सगळे आहे जे सगळ्यांना आवडतं तेच मला पण आवडतं. पण आता सगळ्यांनी सोडलं नाही, पण तू सोडले तसं. ठीक आहे, पण तू समाधानी आहेस त्याच्यामध्ये, कारण तुला रिझल्ट दिसत आहेत त्या सगळ्या. हा. तर हे सगळं करताना तू बाकीच्या टीनेजर्सना काय सांगशील, ज्यांना साधारणतः असं असतं की 10वीला वगैरे गेले साधारणतः मुलं की त्यांना जिम करावीशी वाटते, मग जिम जॉईन करतात, मग किती दिवस करतात ते माहित नाही, पण सुरुवातीला सगळं टी-शर्ट्स घेतील, शूज घेतील आणि मग जिम वगैरे करायला सुरुवात करतील. आणि मग त्याच्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी त्यांना माहिती नसतात की व्यायाम करताना, जसं तू 10वीला सुरू केलंस तर तू एवढ्या पटकन 3 वर्षामध्ये तू टायटल जिंकायला लागला. कदाचित तू व्यायाम जॉईन करताना हे ठरवलं नसेल की बॉडी बिल्डर बनणार, असंच आहे ना? विचार पण नव्हता. मग तो अनुभव तुझा काय होता? किती वेळ व्यायाम करत होतास आणि किती वेळ आरशात बघत होतास? सर्वांचेच असतं. व्यायाम करतो आपण 1 तास, बाकीचे 22 तास आपण आरशात बघतो. म्हणजे आपण ते होतं सर्वांच्या, सर्व मुलांच्या ते होतं. पण जसं तुम्हाला रिझल्ट कधी येणार, जेव्हा तुम्ही स्वतःच्या खाण्यावर पिण्यावरती लक्ष देणार, बाहेरचं अवॉइड करायचं, जेवढं होईल तेवढं घरचं खायचं, त्यानंतर मग जेवढा होईल तेवढा आराम करायचा, प्लस अभ्यास पण करायचा. असं नाही की फक्त आरामात करत राहायचं, तर मग नाही होणार. फक्त रात्रीची झोपायचं, बाकी सकाळी तुम्ही किंवा संध्याकाळी जिमला जावा. तुला स्कूलचा जो टाइम आहे किंवा कॉलेजचा टाइम आहे, तुम्ही प्रॉपर अभ्यास करा.
आता हे अभ्यास अभ्यास तू म्हणतोयस, मग तू अभ्यासाला वेळ कसा दिला, जिम आणि हे सगळं करून? तुमचा आता अभ्यासक्रम म्हणजे तसा म्हटलं तर एका डॉक्टरच्या स्तरावरचाच अभ्यास असावा, तर त्यामुळे मग त्याला तू कसा वेळ देत होतास? का घरातल्यांना तुझे असाइनमेंट तयार करायला सांगत होतास, किंवा ChatGPT वरती सगळं शोधत होतास? असं जरासं सांग, कारण आता नवीन ज्या वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, ChatGPT आहे, हल्ली काही जण दुसऱ्या हुशार मित्राला सुद्धा पैसे देतात आणि तू माझे असाइनमेंट पूर्ण कर असंही करतात. मग आता तुझं व्यायामाचा भाग आहे, त्यामुळे थोडंसं शारीरिक कष्ट आहे. त्यामुळे एका बाजूला शारीरिक कष्ट, मेहनत, कष्ट म्हणण्यापेक्षा मेहनत, आणि दुसऱ्या बाजूला बौद्धिक ताण. म्हणजे अभ्यास म्हटल्यानंतर प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत परीक्षेला, होय ना? ते तुमची बॉडी बघून तर ते नाही देत मार्क्स. मग ते सगळं करत असताना तू कसं ते मॅनेज केलंस? काय काय असतं तुमच्या अभ्यासक्रम, तुझं ते कॉलेजचं जे रुटीन आहे, तर ते जरा सांग, आणि त्याबरोबर हे बॅलन्स कसं केलं तेही जरा सांगशील. कॉलेजचं रुटीन माझं, पहिले कॉलेज असायचं फर्स्ट सेकंड इयरला 1 ते 6 माझं कॉलेज असायचं. मी सकाळी जिमला जायचो, खेळायचो स्पर्धेच्या टायमाला, सकाळी जिमला जायचो, 1 ते 6 कॉलेज करून मग संध्याकाळी परत जिमला जायचो. मग तेवढा माझा दिवस संपायचा. मग अभ्यासाचा वेळ फक्त कॉलेजमध्ये. इतकं लेक्चर मी सर्व अटेंड करायचो, त्यामुळे कॉलेजमध्ये जे काही शिकवेल ते मला लक्षात तर असायचं असं. तर मग जेव्हा एक परीक्षेचा वेळ यायचा तेव्हा असं मला एकदम मी ब्लँक असायचो अभ्यास करताना, की हे काय मला माहितीच नाही. ऍटलीस्ट मला तेव्हा रिव्हिजन साठी वेळ भेटायचा. कॉलेज तू पूर्ण अटेंड केलंस सगळं? कसंही होतं ते, पण कॉलेज मी अटेंड करायचो. मग सकाळी 5 वाजता उठायला वगैरे चालेल. जसं थर्ड इयरला आलो तेव्हा तेव्हा कॉलेजचा वेळ कमी होत गेला, म्हणजे 9 ते 1 म्हणा किंवा 9 ते 4 म्हणा. मग मला तेव्हा 5 वाजता उठणं भागत होतं सकाळी जिम करायला. 4 वाजता घरी आला की मग संध्याकाळी परत जिम करायचं. आपला 1-2 तास भेटला, त्यामध्ये जे काय असाइनमेंट वगैरे आहेत ते पटापट कम्प्लीट करून टाकायचं. ग्रेट. मग चांगलं शरीर बनवायला आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागतात, म्हणजे असं काही हे सांगू शकशील का? की आहार म्हणा, किंवा मग विश्रांती म्हणा, किंवा मग त्याची तयारी म्हणा, असं. तयारी अशी बॉडी बिल्डिंग जरा साईडला ठेवूया, तर मग चांगलं शरीर बनवण्यासाठी किंवा लोकांमध्ये चांगलं दिसण्यासाठी तरी आपल्याला म्हणजे रोजचे रोज 45 मिनिटं ते 1 तास व्यायाम केला इनफ आहे. प्लस तुम्हाला घरचं जेवढं खायला भेटेल, म्हणजे चांगलं खायला भेटेल, त्या खाण्यावरती लक्ष द्यायचं. भात, चपाती, भाकरी, सॅलड, फ्रुट्स, ड्रायफ्रुट्स हे सगळं आपण खाण्यामध्ये आपल्या ऍड करायचं. प्लस त्यासोबत 7 ते 8 तास प्रॉपर झोप झाली पाहिजे रात्रीची. सकाळी अभ्यास वगैरे तर केलाच पाहिजे, पण रात्री प्रॉपर एक डीप स्लीप पाहिजे. त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी फ्रेशली आपण ऍक्टिव्ह होऊ शकतो. जर आपली झोपच नाही झाली तर मग दुसऱ्या दिवशी आपल्याला खूप टायर्डच फील होणार. ओके. मग आता याच्यात मोबाईलचं स्थान किती आहे तुझ्या या सगळ्या याच्यात? म्हणजे आता सगळी धावपळ झाल्यानंतर मग मोबाईल बघायला किती वेळ देतोस तू साधारणतः? आता तू मोठा झाला असल्यामुळे ते रिस्ट्रिक्शन तुझं वरती कमी असेल, है ना? तुझा स्वतःकडे मोबाईल असेल तर मग जसं आपण आहारावर कंट्रोल करायला पाहिजे, असं तू सांगितलं, स्वीट्स आणि चॉकलेट्स आणि असं, मग तसं मोबाईलवर कंट्रोल करायची गरज आहे की ते पूरक आहे? आणि मोबाईल म्हणून तुझं काय म्हणणं आहे त्यात? मोबाईलचा आपण कसा वापर करतो त्यावरती पण डिपेंड करतो. जर तुम्ही काहीतरी कामातच बघताय किंवा तुम्हाला जर फायदा होणार आहे त्याचा, त्या गोष्टी जर तुम्ही जर करताय तर मग तुम्ही मोबाईल वापरा, 2 ते 4 तास वापरा. पण जर तुम्ही टाइमपासच करताय, रील्स बघताय, त्याचा काही युजच नाही. त्यापेक्षा दोष टाइम तुम्ही कुठेतरी दुसरीकडे युटिलाइज करा जिकडे तुम्हाला आवड आहे. जसं की मी जिमला माझा वेळ 4 तास लागला. जर तुम्ही तुमच्या फेवरेट ऍक्टिव्हिटीवर तुम्ही वेळ तुम्ही युटिलाइज केला तर तुम्हाला अजून बेनिफिट होईल. ग्रेट. त्यामुळे प्रथमेश, या बरोबरीने एक आहार तज्ज्ञ म्हणून तू बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. तुझा पण दिनक्रम तू सांगितला की सकाळी साधारणतः किती वाजता उठतो? तर मी कसं आता पण माझं जसं मला 9 वाजता पोहोचायचं असतं फोर्टीसला, तर मी आता 7 वाजता उठतो. हा, म्हणजे स्पर्धा वगैरे फोर्टीसला ही अप्रेंटिसशिप चालू आहे तुमची? इंटर्नशिप चालू आहे. ओके. मग स्पर्धे वगैरेचा वेळ असेल आणि लवकरचा दिवस मला सुरू करायचा तर मला 5:30-6 ला उठणं भागच आहे. तर मी माझे 2 ते 3 सेशन दिवसातले वर्कआउट मला होऊ शकतो. त्याशिवाय मग ऑप्शनच नाही सकाळी लवकर उठण्याशिवाय. बरोबर. चालेल, अजून काही प्रश्न बाकीचे पण विचारतील, पण बरोबरीने टीनेजर्सना तू काही सल्ला किंवा तुझा अनुभव म्हणून काही सांगशील
माझा सल्ला असा की जे काय तुम्ही आता फ्युचरला डिसाईड कराल ना त्याचा एकदम प्रॉपर अभ्यास करा की मला पुढे काय करायचं. मी पण माझा पण काय अभ्यास करतो, मी पण सगळं डिसाईड करतो की मला हेच करायचं की मला तेच करायचं, पण मी अगोदर जे काय करणार आहे त्याचा अगोदर पहिले एक अभ्यास करून घेतला की हा त्याची प्री प्लॅनिंग पहिले करून ठेवायची की हा हे केल्यावर हे होईल. किंवा आता मी समजा सायन्स घेईल 10वी नंतर, तर मला सायन्स का घ्यायचं आहे, त्यामागचे रिझन काय आहे, की सायन्समध्ये किती ऑप्शन्स आहेत अजून, किंवा कॉमर्समध्ये अजून किती ऑप्शन्स आहेत, कुठे कुठे किती चांगला स्कोप आहे, एक्सपोजर आहे, हे पहिले फाइंड आउट करून घ्या. त्यानंतर मग त्याची आपण साईडला आपण जाऊ. ओके. त्यामुळे प्रथमेश, या आपल्या छोट्या मुलाखतीमध्ये तू बरीचशी माहिती दिलेली आहे. अजूनही बरेचसे प्रश्न मुलांच्या पण मनात असतील, पण या कार्यक्रमाला खरं तर आपण 1 महिन्यापूर्वीच भेटायचं असं ठरवलेलं होतं, पण तुझी परीक्षा, तुझं शेड्यूल, आणि मी तू तरी सांगितलं नाहीस, पण तुझं शेड्यूल एकदम बिझी आहे. म्हटलं तर संध्याकाळी जवळजवळ 10:30-11 वाजेपर्यंत तुला हॉस्पिटल आणि हे सगळं पण बरेचदा करावं लागतं. आणि पण तरीसुद्धा हे सगळं करत असताना आणि जे तू करिअर निवडलेस ते, तर ह्याच्यात तुला आनंद वाटतो का? आनंद वाटतो हा की म्हणजे मी असा खाली तरी बसून नाही, हा. त्याला करायला खूप काय काय एवढं आहे की म्हणजे मला त्याला करण्यासाठी खूप प्लॅनिंग करावी लागते. तर तीच एक माझ्यासाठी हॅपीनेस आहे की मी असं फ्री नाही बसून, मला काही ना काहीतरी करायला आहे त्यामध्ये. आणि त्यामध्ये मला असं हे पण नाही वाटत की अरे माझ्या 4-5 गोष्टी मिस होत आहेत वगैरे, असं नाही. मग आता इथे बरेच जणांना असं असतं की मला हे करायचंय, ते करायचंय, आणि मग बऱ्याचशा गोष्टी मिस होतात. तर त्या मिस होतात, तर त्या अगेन्स्ट काहीतरी प्राप्त करण्यासाठी होतात. तर त्याबद्दल जरा सगळ्यांना काय सल्ला देशील तू? तर हेच आहे ना की कुठली गोष्ट समजा मिस होते आपली आवडती किंवा सॅक्रिफाईस आपण करतोय, तर त्यामागे आपल्याला काहीतरी चांगलं भेटणार आहे, तर एक पॉझिटिव्हिटी आपण लक्षात ठेवलीच पाहिजे. आपण निगेटिव्ह विचार केला तर मग काय होऊ शकत नाही. पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन चाललं पाहिजे की कुठलंही फील्ड असू द्या, स्पोर्ट्स असू द्या, अभ्यास असू द्या, एक पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊनच प्रत्येकाने चाललं पाहिजे. त्यामुळे प्रथमेश, तुझं खूप खूप अभिनंदन. तुझं करिअर आणि तुझं पॅशन हे तू सायमल्टेनियसली त्याचा प्रवास तुझा चालू आहे, आणि आता तर ही सुरुवात आहे. अजून खूप मोठी जर्नी बाकी आहे. त्यामुळे तुझ्या पुढच्या सगळ्या प्रवासाला आणि तुझ्या पुढच्या अनेक अनेक टायटल्स जिंकण्यासाठी सगळ्या माझ्याकडनं आणि पूर्णांक परिवाराकडनं तुला खूप खूप शुभेच्छा. या कार्यक्रमामध्ये आपण एक्सपांडिंग होरायझनचे एक तू गेस्ट म्हणून आलेले आहेस, आणि आम्ही असा प्रयत्न करतो की आगामी काळामध्ये सुद्धा तू आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करशील. बरेच जण बॉडी बिल्डिंग नाही, पण काय म्हणतात ते व्यायाम, शरीर कमवण्याचा प्रयत्न करतात, आणि आहार म्हणून सुद्धा प्रत्येकाला तितकं माहिती नसते. आपल्याला जे आवडतं तेच नेमकं वर्ज्य करायचं असतं, असं बरेचदा लक्षात येतं. तर त्यामुळे अशा सगळ्या पुढच्या टप्प्यात सुद्धा तू आम्हाला मार्गदर्शन करशील, आणि या कार्यक्रमाला तू आलास त्यासाठी एक त्याचं एक टोकन ऑफ ॲप्रिसिएशन म्हणून तुला आम्ही हे देणार आहोत, एक मेमेंटो. मॅडम, थँक्यू सो मच. त्यामुळे कट केलं ना.